नमस्कार मित्रांनो, मी तुषार स्वागत करतो परत एकदा सोपा अभ्यास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आजपासून आपण जनरल नॉलेजची एक वेगळी सिरीज सुरू करत आहोत. तर तुम्ही आवर्जून ही सिरीज बघा. यात तुम्हाला 2021, 22 आणि 20 म्हणजे 2020, 21, 22 या 3 वर्षातले महत्त्वाचे जनरल नॉलेजचे प्रश्न कव्हर होणार आहेत. आणि परीक्षेच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत. तर तुम्ही काळजीपूर्वक या प्रश्नांचा सराव करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांपर्यंत चॅनलला नक्की पोहोचवा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. JNUच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर 4 पर्याय आहे. त्यापैकी उत्तर आहे शांतिश्री घुलीपुडी पंडित. तर या पुणे विद्यापीठाच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या प्राध्यापिका आहेत. प्रश्न क्रमांक 2. एअर इंडियाचे नवीन CEO कोण आहे? तर याचे उत्तर आहे इल्कर आयसी. हे तुर्की एअरलाइन्सचे माजी अध्यक्ष आहे. तर आता ते एअर इंडियाचे नवीन CEO झाले आहेत. प्रश्न क्रमांक 3. इंडोनेशियाची नवीन राजधानी कोणती? तर याचे उत्तर आहे नुसंततारा. इंडोनेशियाची जी जुनी राजधानी होती ती जकार्ता होती. तर इथे भूकंप आणि सुनामी याचा जास्त धोका असायचा. त्यामुळे इंडोनेशिया या देशाने असे ठरवले की आता आपली राजधानी आपण शिफ्ट करायची दुसऱ्या ठिकाणी. तर ती कुठे शिफ्ट केली त्यांनी? नुसंतारा. पूर्वीची राजधानी होती यांची जकार्ता. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. आयशा मलिक यांची नुकतीच कोणत्या देशाच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आहे? तर 4 पर्याय आहे आणि याचं उत्तर आहे पाकिस्तान. तर आयशा मलिक या पाकिस्तानच्या आहे आणि या पाकिस्तानच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश आहेत. प्रश्न क्रमांक 5. हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेवर कोणत्या देशांनी बहिष्कार टाकला? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे अमेरिका आणि भारत या दोन्ही देशांनी हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेवर बहिष्कार टाकला. तर हिवाळी ऑलिम्पिक हे बीजिंगला होते. हे चीनमध्ये आहे 2022चे. तर चीनच्या मानवाधिकार उल्लंघनामुळे बीजिंग ऑलिम्पिकवरती अमेरिका, भारत तसेच युरोपियन काही देशांनी पण बहिष्कार टाकला होता. हे तुम्ही लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 6. 2021 मधील जगातील सर्वाधिक वेगवान महासंगणक कोणते? तर याचे उत्तर आहे फुगाकू. तर हे संगणक जापानने डेव्हलप केलेले आहे. 1 सेकंदात संगणक किती प्रक्रिया करू शकतो यावरून त्याचा वेग मोजतात. हा वेग पॅटाप्लॅक्स या एककात मोजतात. तर पॅटाप्लॅक्स म्हणजे 1 या आकड्यापुढे 16 शून्य. फुगाकू हे 415.53 पेटाप्लॅक्स इतक्या वेगाची नोंद केली आहे. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. 2021चे जगातील सर्वात वेगवान महासंगणक हे जापानकडे आहे. त्याचे नाव आहे फुगाकू. प्रश्न क्रमांक 7. ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या खरेदीसाठी कोणत्या देशाने भारतासोबत करार केला आहे? आता इथे ब्रह्मोस क्षेपणास्त्राची खरेदी करणार आहे. तर याचं उत्तर आहे फिलिपाईन्स. पुढचा प्रश्न क्रमांक 8. देशातील पहिला जिओ पार्क कोणत्या राज्यात उभारण्यात येणार आहे? तर याचे उत्तर आहे मध्य प्रदेश. देशातील पहिले जिओ पार्क हे मध्य प्रदेशात जबलपूर या जिल्ह्यात नर्मदा नदीच्या काठी हे पार्क उभारण्यात येणार आहे. याची केंद्र शासनाने पण मंजुरी दिली आहे. प्रश्न क्रमांक 9. राज्यातील सर्वात जास्त वाघ कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय भंडारा, चंद्रपूर, नागपूर, अमरावती. याचं उत्तर आहे चंद्रपूर. महाराष्ट्र राज्यात ताडोबा राष्ट्रीय उद्यानात सर्वाधिक जास्त वाघ आहे आणि राज्यात म्हणजे महाराष्ट्र राज्यात एकूण 312 वाघ आहेत. हे तुम्ही लक्षात ठेवा. हा प्रश्न विचारला जातो. प्रश्न क्रमांक 10. स्टॅच्यू ऑफ इक्विलिटी कोणत्या शहरात उभारण्यात आला? आता इथे स्टॅच्यू ऑफ इक्विलिटी आहे. तर
याचे उत्तर आहे हैदराबाद. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हैदराबाद येथे स्टॅच्यू ऑफ इक्विलिटीचे उद्घाटन करण्यात आले. प्रश्न क्रमांक 11. भारताच्या नव्या संसद भवनाचा आकार कसा आहे? आता तुम्ही फोटोमध्येही भारताचे जे नियोजित संसद भवन आहे याचा फोटो तुम्ही बघू शकता. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, त्रिकोणी. भारताच्या नव्या संसद भवनाचा आकार हा त्रिकोणी आहे. तर हा जो प्रोजेक्ट आहे हा टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड ही कंपनी संसद भवन बनवणार आहे आणि याचे उद्घाटन नरेंद्र मोदींनी नुकतेच केले आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 12. 2022च्या प्रजासत्ताक दिनी सर्वाधिक लोकप्रिय चित्ररथ कोणत्या राज्याचा ठरला? तर 26 जानेवारीला जो चित्ररथ सर्वाधिक लोकप्रिय चित्ररथ ठरला तो कोणत्या राज्याचा होता? तर याचे उत्तर आहे उत्तर प्रदेश. मित्रांनो, फोटोमध्येही तुम्ही उत्तर प्रदेशचे चित्ररथ बघू शकता. तसेच महाराष्ट्राच्या चित्ररथाला लोकप्रिय निवड श्रेणीमध्ये सर्वात पहिले स्थान मिळाले. तसेच सर्वोत्कृष्ट मार्चिंग टीम म्हणून CISFची निवड करण्यात आली आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. हा प्रश्न पण विचारला जातो. प्रश्न क्रमांक 13. 2021 वर्षासाठी विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार कोणाला मिळाला? तर 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिनी हा पुरस्कार दिला जातो. तर हा पुरस्कार यावर्षी रंगनाथ पठारे यांना मिळाला आहे. तर पुरस्काराचे स्वरूप हे 5 लाख रुपये रोख असतात आणि मानचिन्ह व मानपत्र असे असतात. तर विंदा करंदीकर पुरस्कार 2021 रंगनाथ पठारे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. भारतात एकूण किती रामरस स्थळे आहेत? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 49. भारतात एकूण 49 रामरस स्थळे आहेत. तर इराणमधील रामरस हे एक शहर आहे. इथे 2 फेब्रुवारी 1971 रोजी पाणथळ जमिनींच्या संरक्षणासाठी एक परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेच्या ठरावालाच रामरस ठराव असे म्हणतात. म्हणजेच रामरस स्थळे म्हणजे पाणथळ जमिनी. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. सर्वाधिक 21 ग्रँड स्लॅम जिंकणारा टेनिसपटू कोण? तर याचे उत्तर आहे राफेल नडाल. याने सर्वाधिक 21 ग्रँड स्लॅम पुरस्कार जिंकलेले आहेत. ग्रँड स्लॅम पुरस्कार हा टेनिस या खेळासाठी दिला जातो. तर राफेल नडाल हा स्पेन या देशाचा आहे, म्हणजे स्पॅनिश. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी महाराष्ट्रात कोणाला यावर्षीचा पद्मभूषण पुरस्कार मिळाला आहेत? तर 4 पर्याय तुम्हाला दिलेले आहेत. याच्यातला पद्मभूषण तुम्हाला विचारलेला आहेत. तर याचे उत्तर आहे सायरस पूनावाला. तुम्ही फोटोमध्येही बघू शकता. हे सायरस पूनावाला हे सिरम इन्स्टिट्यूटचे MD आणि CEO आहेत. तर यांनी यावर्षी कोविशिल्ड या वॅक्सिनसाठी उत्कृष्ट असे काम केले आणि पूर्ण जगभराला आपण कोविशिल्ड ही लस आपण पुरवली. ही लस पूनावाला यांनी बनवली, म्हणजे त्यांच्या कंपनीने ही लस बनवली. तर तुम्ही हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. लता मंगेशकर यांना भारतरत्न कोणत्या साली देण्यात आला? आपण नुकतेच बघितलं की लता मंगेशकर यांचे निधन झाले. तर लता मंगेशकरांवरतीही भरपूर प्रश्न यावेळेस तुम्हाला विचारू शकतात. तर हा एक प्रश्न आहे. तर भारतरत्न हा त्यांना कोणत्या वर्षी मिळाला? तर याचं उत्तर आहे 2001 रोजी. पुढचा प्रश्न क्रमांक 18. पंडित बिरजू महाराज कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर पंडित बिरजू महाराज यांचं क्षेत्र होतं कथक. हे कथक नृत्यात एकदम पारंगत होते. तर हे लखनौ घराण्याशी संबंधित आहे. 1983 यांना पद्मविभूषण हा पुरस्कार मिळाला. हे 83 वर्षाचे होते. हृदयविकाराच्या झटक्याने यांचे निधन झाले. तर यांचा मृत्यू 17 जानेवारी 2022 रोजी झाला. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. 2021 जपान येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाने कोणते पदक जिंकले होते? तर 2021 जे जपानला ऑलिम्पिक झाले, टोकियो ऑलिम्पिक, यामध्ये भारताने
पर्याय क्रमांक 3 म्हणजे कांस्य पदक जिंकले. आपण 3ऱ्या स्थानावर होतो. तर टोकियो ऑलिम्पिक हे जे 2020चे होते, याचं आयोजन 2021मध्ये करण्यात आलं होतं. तर यात बेल्जियमने हॉकीमध्ये सुवर्णपदक जिंकले. आता ही पुरुषांची हॉकीची यादी आहे. तर तसेच भारताने 41 वर्षानंतर पदक प्राप्त केले हॉकीमध्ये. हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे, तरीही आपल्याला 41 वर्ष लागले. भारताने जर्मनीला 5-4ने नमवत कांस्य पदक जिंकवले. तर हा पण प्रश्न विचारतात कधी कधी की भारताने कोणत्या संघाला हरवलं. तर जर्मनीला आपण 5-4ने नमवलं. आणि ऑस्ट्रेलियाने रौप्य पदक जिंकवलं. म्हणजे बेल्जियम सुवर्णपदक, ऑस्ट्रेलिया रौप्य पदक आणि भारत कांस्य पदक, अशी 1, 2, 3 अशी सिरियल आहे. हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. आशियाई विकास बँकेचे स्थापना केव्हा करण्यात आली? आशियाई विकास बँकेची स्थापना केव्हा करण्यात आली? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 1966. तर आशियाई विकास बँक याचे मुख्यालय मनिला म्हणजेच फिलिपाईन्समध्ये आहेत. हे तुम्ही लक्षात ठेवा. हे मुख्यालय विचारलं जातं. याच्यात सदस्य संख्या 67 आहे. टोटल 67 देश याच्यात सहभागी आहे. 2 फेब्रुवारी 2007 रोजी जॉर्जिया हा 67वा देश आशियाई बँकेत सामील झाला. हे पण तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21. सर्वोच्च न्यायालयात सध्या किती महिला न्यायाधीश कार्यरत आहेत? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 4 महिला सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत. नुकत्याच 3 महिलांनी शपथविधी घेतला. तर हे आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात जास्त महिलांची संख्या आहेत, 4 महिला. तर जस्टिस इंदिरा बॅनर्जी, हेमा कोहली, BV नागरत्ना आणि बेला M त्रिवेदी या 4 त्या महिला आहेत. हे तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण? तर आता नुकतीच म्हणजे 2021ला सुशील चंद्रा यांची भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून निवड करण्यात आलेली आहेत. पर्याय क्रमांक 4 सुशील चंद्रा. तर भारताचे हे 24वे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. मावळते म्हणजे जे जुने होते ते सुनील अरोरा हे होते. तर तुम्ही हे लक्षात ठेवा. कन्फ्यूज व्हायचं कारण काहीच नाही. तर भारताचे नवीन निवडणूक आयुक्त हे सुशील चंद्रा आहेत. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23. महारत्न दर्जा प्राप्त 11वी कंपनी कोणती? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड. इथे तुम्ही लक्ष द्या. पर्याय क्रमांक 2 आहे पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड. तर भारतात एकूण 11 महारत्न कंपन्या आहेत, 14 नवरत्न कंपन्या आहेत, 61 मिनीरत्न वर्ग 1च्या कंपन्या आहेत आणि 12 मिनीरत्न वर्ग 2च्या कंपन्या आहेत. हे तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24. कोणत्या राज्याने कैसरे हिंद फुलपाखराला आपले राज्य फुलपाखरू म्हणून जाहीर केले आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अरुणाचल प्रदेश. तुम्ही फोटो पण बघितला. प्रश्न क्रमांक 25 आणि शेवटचा प्रश्न आहेत. वन्यजीव कृती आराखडा तयार करणारे पहिले राज्य कोणते? भारतातील वन्यजीव आराखडा तयार करणारे पहिले राज्य कोणते? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 महाराष्ट्र. तर फोटोमध्ये तुम्ही बघू शकता महाराष्ट्राने नुकतीच वन्यजीव आराखडा तयार केलेला आहे आणि हे भारतातले पहिले राज्य ठरले आहेत. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनलला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला नक्की क्लिक करा जेणेकरून येणारे नवीन व्हिडिओंची अपडेट तुम्हाला रेग्युलर मिळत राहील. धन्यवाद.